जे विद्यार्थी 3 वर्ष किंवा 5 वर्षाची LLB डिग्री घेतल्यानंतर ॲडव्होकेट होण्याचे स्वप्न पाहतात अशा विद्यार्थ्यांना स्टेट बार काउन्सिलकडे आपलं एनरोलमेंट करावं लागतं। या संदर्भात आपण अनेक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला दाखल केले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट व्हायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टेट बार काउन्सिलकडे आपलं एनरोलमेंट करताना त्यांना एक ऑनलाईन प्रोसेस होती। एनरोलमेंटची एक फीस स्टेट बार काउन्सिलकडून ठरवण्यात आली होती, जे की महाराष्ट्र अँड गोवा स्टेट बार काउन्सिलची फीस होती 15,000 रुपये। 15,000 रुपये असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी नुकताच LLB डिग्री कंप्लीट करतात किंवा 3 वर्ष किंवा 5 वर्षाची डिग्री कंप्लीट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा कोणताही सोर्स नसतो, अशा विद्यार्थ्यांना स्टेट बार काउन्सिलकडे 15,000 रुपये फीस भरणं हे अतिशय अवघड जात होतं। त्यामुळे अनेक विद्यार्थी आपलं एनरोलमेंट करू शकत नव्हते। त्यामुळे हीच गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून देण्यासाठी 2023 मध्ये एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती। त्या संदर्भात नुकताच 30 जुलै रोजी त्या याचिकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाद्वारे देण्यात आला आहे। त्यामुळे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या YouTube चॅनलवर। आपण कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी आपल्या YouTube चॅनलद्वारे सामान्य माणसापर्यंत आणि जे ॲडव्होकेटचे लर्नर फ्रेंड्स आहेत आणि जे लॉचे स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो। त्यामुळे आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर तुम्ही आपल्या लीगल वन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉनला क्लिक करून घ्या। त्यामुळे तुम्हाला काय होईल की आपल्या कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येत राहील। आता पाहूया आपण सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये दिलेलं काय आहे। अनेक स्टेट बार काउन्सिल कडून एनरोलमेंटची फीस ही वेगवेगळ्या प्रकारची आकारली जात होती। त्या संदर्भातला मागचा चार्ट तुम्हाला दिसत असेल की वेगवेगळ्या स्टेटमध्ये कशी काय याची फीस जी आहे ही कशा वेगवेगळ्या प्रकारची होती। यामध्ये महाराष्ट्र असो किंवा केरळ असो यामध्ये जवळपास 15,000 रुपये फीस आकारली जात होती। ओडिशा राज्यामध्ये तर 41,000 रुपये फीस ही एनरोलमेंटसाठी लॉ स्टुडंट कडून ॲडव्होकेट होण्यासाठी घेत होते। त्यामुळे ही फीस जी आहेत ही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत होती। या संदर्भात गौरव वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी एक प्रकरण 2023 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडे दाखल झाला होता। त्यामुळे हा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाने एप्रिल महिन्यामध्ये राखून ठेवला होता। त्यामुळे नुकताच CJI DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय नुकताच 30 जुलै रोजी देण्यात आला आहे। त्यामध्ये या निर्णयामध्ये काय सुप्रीम कोर्टाने काय नमूद केलं आहे, खंडपीठाने काय नमूद केलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने कसे काय डायरेक्शन स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांना दिले आहेत ते आपण सविस्तर पाहूया। यामध्ये विविध बार काउन्सिल कडून आकारण्यात येणारी जी एनरोलमेंटची फीस आहेत याच्यामध्ये जी तफावत होती या संदर्भातलं प्रकरण सुप्रीम कोर्टाने एप्रिल महिन्यामध्ये हे राखून ठेवलं होतं। हे प्रकरण सुप्रीम कोर्टाचे CJI DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB परडीवाला आणि न्यायमूर्ती मिश्रा यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण राखून ठेवण्यात आलं होतं। खंडपीठाने असे नमूद केले की इंडियन ॲडव्होकेट ऍक्ट 1961 च्या सेक्शन 24(1)(f) मध्ये जी रक्कम एनरोलमेंटसाठी आकारण्यात आली होती त्यापेक्षा जास्त रक्कम स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी एनरोलमेंट करण्यासाठी यापेक्षा जास्त फी आकारू नये। यामध्ये खंडपीठाने असेही नमूद केले आहे की वेगवेगळ्या स्टेट बार काउन्सिलची जी एनरोलमेंट फी आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते, जे की हे योग्य नाही। यामध्ये केरळ, महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये एनरोलमेंटची फीस ही जवळपास 15,000 रुपये होती आणि ओडिशा या राज्यामध्ये एनरोलमेंटची फीस ही जवळपास 41,000च्या आसपास होती। सुप्रीम कोर्टाने 30 जुलै रोजी निर्णय दिला की एनरोलमेंटची फीस जी आहेत हे जनरल कॅटेगरीसाठी 750 रुपये असावे, ज्यामध्ये 600 रुपये जे आहेत हे स्टेट बार काउन्सिलला जाईल आणि 150 रुपये जे आहेत हे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे येतील आणि SC ST कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी किंवा SC ST कॅटेगरीच्या ॲडव्होकेटसाठी हे फक्त 100 रुपये फीस आकारल्या जाईल, असं खंडपीठाने याच्यात नमूद केलं आहे। सुप्रीम कोर्टाने असेही नमूद केले आहे की जे इंडियन ॲडव्होकेट ऍक्टच्या सेक्शन 24(1)(f) मध्ये जी रक्कम नमूद केली आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम कोणत्या स्टेट बार काउन्सिलनी आणि बार काउन्सिल ऑफ इंडियानी हे एनरोलमेंट करण्यासाठी घेऊ नये, असे सुद्धा DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात म्हटले आहे। इंडियन ॲडव्होकेट ऍक्ट 1961 हे भारताच्या संसदेमध्ये पारित झालेले ऍक्ट असल्यामुळे या ऍक्टच्या तरतुदीमध्ये स्टेट बार काउन्सिल हे हस्तक्षेप किंवा याच्यामध्ये बदल करू शकत नाही। ॲडव्होकेट ऍक्ट 1961 च्या सेक्शन 24(1)(f) मध्ये जी रक्कम देण्यात आली आहे त्यापेक्षा जास्त रक्कम ही कोणत्या स्टेट बार काउन्सिलनी एनरोलमेंट करण्यासाठी
ऍडव्होकेट कडून आकारू नये असे याच्यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे। त्यामुळे जे विद्यार्थी लॉ डिग्री कंप्लीट केल्यानंतर ऍडव्होकेट होण्याचे स्वप्न पाहतात अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे जे विद्यार्थी आपलं एनरोलमेंट करू पाहत आहेत किंवा आपलं ऍडव्होकेट होण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना आता हा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे आता फीसची जी अडचण होती ती अडचण आता मिटली आहे। त्यामुळे आता हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नुकताच महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलने आपले ऑनलाईन प्रोसेस जी आहे ही थांबवली। नवीन फीस सह आता हे स्टेट बार काउन्सिल नुकताच आता आपलं ऑनलाईन जे प्रोसेस आहे ती लगेच सुरू करणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थ्यांना आता नवीन आपलं एनरोलमेंट करून घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आता आपलं एनरोलमेंट करू शकता। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी जात असतील त्या संदर्भात आपण याआधी सुद्धा आपलं एनरोलमेंट करण्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतात, कोणकोणते डॉक्युमेंट, कोणकोणते ऍफिडेव्हिट लागतात, त्या ऍफिडेव्हिटचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ जे आहेत हे आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात माहिती पाहिजे असेल लगेच तुमच्यापर्यंत ते देणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्यामुळे त्यांनी आपलं सबस्क्राईब करून घ्या, त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा, हे तुमच्या इच्छेवर आहे। त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तुमचे जे कोणी विद्यार्थी किंवा मित्रमंडळी लॉ स्टुडंट असेल त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता।